साईच्या कमिटीच्या वतीने लाड सावंगीचे माजी सरपंच सुदाम पवार यांचा सत्कार। श्री साईबाबा यांच्या पालखीचे बुधवारी लाडसावंगी येथून सकाळी 7 वाजता साई टेकडीवरील मंदिरात आरती करून पायी पालखी टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर येथून कार्तिकी एकादशी निमित्त पायी वारी निघाली। अध्यक्ष संदीप सपकाळ व उपाध्यक्ष विकास जाधव व गोसावी तसेच गुप्ता आणि घोडतुरे यांनी हजारो भक्तांचे व्यवस्थापन केले व लाडसावंगीतून 200 ते 300 भाविक या ठिकाणी सामील झाले होते। सरपंच सुदाम पवार हे जवळपास 5-10 वर्षात कधी पायी प्रवास करत नसून यांनी 10 वर्षानंतर पायी प्रवास केला व साईच्या आशीर्वादाने हा प्रवास केला। कमिटीने लाडसावंगी गावचे माजी सरपंच या नात्याने त्यांनी लाडसावंगी गावचे सरपंच सुदाम पवार यांचा सत्कार केला। सरपंच सुदाम पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की खरोखरच हजारो संख्या असतानाही व्यवस्था ही अतिउत्तम ठेवण्यात येते व लाडसावंगी साई टेकडीच्या सर्व साईच्या ग्रुपचे खरंच खूप खूप धन्यवाद की जे कधी जवळून गेले तर ते न बोलणारे त्यांनी ही 3 दिवस माझी वेळोवेळी फोन करून विचारणा करीत राहिले की नाना दमले का, जेवण व्यवस्थित झाले का, काही अडचण आली की लाडसावंगीचे मंडळ हे पालखीमध्ये कुणालाही काही अडचण आली की हजर आहे। खरंच खूप छान नियोजन असते। साई पालखीत ओम साई रामबाबा आज मागणी मागतो की बाबा नेहमी माझ्या हातून समाजसेवा घडो व गोरगरिबांचे काही काम माझ्या हातून घडो व नेहमी मला साईंनी पालखीत बोलवो, कारण मी ऐकून आहे बाबाचे एक वचन की शिर्डी वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं, तो बाबा मुझे हर साल आप बुलाओ। ओम साई राम। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर।